लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत आणि यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यात दिली आहे। ई-केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे। दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय। लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आलेली आहेत। वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी करण्यात आली आहेत। 2,40,00,000 लाभार्थी संख्येच्या तुलनेमध्ये एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट झाली आहे। योजनेच्या वाढत्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा इशारा कॅगनं दिलेला आहे। तर यावर आता मंत्री अदिती तटकरे यांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे पाहूयात। ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई-केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे। सामान पैसे बंद केला ते आमचे पदरचे पैसे देऊन चालत जाऊन कामधंदे सोडून ह्यांना मतदान इलेक्शन टाकून द्यायचं आणि ह्याने म्हणताना असं काढते त्या का मुख्यमंत्री हे मग असंच आहे म्हण का कशाला झाली ती मग समजायला सरसगट ठेवायचं ना ते ठेवायचंच नाही। निवडणुकीपुरतच वापर केलेले आहेत सरकारने। अचानक आता निवडणुका झाल्या, सगळं सरकार स्थापन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यावरती ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। महिला नाराज आहेत ह्या सरकारवरती। मग मतदान कशासाठी करायचंच नाही ना आता तुमचे 1,500 बी नको आणि मतदान बी नको। राज्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे। आज सकाळीच एक बातमी समोर आलेली आहे। राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणींचा आता त्याच्यामधनं नाव वगळण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रमुख कारणं समोर आलेली आहे। त्या ई-केवायसी अपडेट आहे, नंतर वयाची मर्यादा आहे, नंतर उत्पन्नाची मर्यादा आहे। या कारणाने जे आहे 92 लाख महिला जे आहेत लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत। तर आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील एका स्लम एरियामध्ये, म्हणजे झोपडपट्टी भागात दीक्षित नगर म्हणून आहे, आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत। तर त्यांना पैसे मिळत असताना ते अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत मॅडम, काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस अवघ्या विधानसभेच्या निवडणुका समोर आलेल्या होत्या। लाडक्या बहिणी ह्या इतक्या खुश झालेल्या होत्या कारण हाताला कामधंदे नाहीयेत, रोजगार नाहीयेत। हा 1,500 रुपये जो सरकारने दिलेली जी मदत होती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लागत होता। ज्या थोड्याशा आजारी वयस्कर अशा महिला होत्या त्यांच्या औषध गोळ्यांना हे पैसे कामी पडत होते। कुणाचे कर्जाचे हप्ते जात होते, लहान मुलांच्या शिक्षणाचे पैसे जात होते। परंतु अचानक आता निवडणुका झाल्या, सगळं सरकार स्थापन झालं, सगळं व्यवस्थित झाल्यावरती ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण काही कारणं सांगून बहिणींची संख्या जी आहे ती वगळण्यात आलेली आणि वगळत आज 92 लाख बहिणी वगळल्यात असं कानावरती आलेले। आता महिलांमधनं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे की निवडणुका आल्या म्हणून फक्त आमिष दाखवण्यापुरतं लाडकी बहीण योजना सुरू केली होती का, हा प्रश्न सर्वसामान्य महिलांमधनं आज उपस्थित केला जात आहे। महिला नाराज आहेत ह्या सरकारवरती कारण महिलांचा मतासाठी दुरुपयोग केलाय असं महिलांचं आज म्हणणं यायला लागलेलं ह्या माध्यमातून। तीन कारणं जी आहेत ना समोर आलेली आहेत। ई-केवायसी पडताळणी, त्यानंतर उत्पन्न दाखल्याचा मर्यादा, त्यानंतर आपलं वयाचं जे आहे जास्त वय असलेला 65 पेक्षा जास्त किंवा 60 पेक्षा जास्त अशा वयाच्या ह्याच्या ही 3 मुख्य कारणं समोर आलेली आहेत। आणि ज्यांच्या घरात सरकारी नोकरी आहे ते देखील, काही पुरुष देखील होते। त्यानंतर एकाच घरात जे आहे 3-3, 4-4 लाडक्या बहिणींना अशी नियमावली, वेगवेगळी नियमावली होती। आणि त्यावेळेस सुरुवात ज्यावेळेस होती लाडक्या बहिणीची योजनेची त्यावेळेस कोणतीही नियमावली नव्हती, परंतु आता ही नियमावली आली। मला सरकारला हेच म्हणायचे की निवडणुका होत्या म्हणून तुम्ही कुठल्याही पडताळणी केल्या नाही, नियम अटी घातल्या आणि व्यवस्थित पडताळण्या केल्या नाही। सरसकट त्यावेळेस तुम्ही पैसे दिले, निवडणुका झाल्या की तुम्ही पडताळणीला सुरुवात केली आणि आता तुम्ही जे म्हटलात की कुणाच्या घरात 4 चाकी आहे, कोण सरकारी नोकरदार आहे, तर त्यांचं ठीक आहे आम्ही म्हणतो, परंतु ज्या लाभार्थी आहेत, ज्या गरीब महिला आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी नाहीये, ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार नाहीये, ज्यांनी ई-केवायसी सुद्धा केलेली आहे, तर अशा महिलांना सुद्धा पैसे मिळत नाहीयेत।
आज त्या महिलांमधनं आक्रोश निर्माण होतोय सरकारच्या विरोधामध्ये. हे चांगलं नाहीये पुढच्या निवडणुकांसाठी सरकारसाठी. तुम्हाला पैसे मिळत होते का? हो आधी मिळत होते ना. किती महिने मिळत? मला काय तेवढं लक्षात नाही, पण आता 8 महिने झाले. नोव्हेंबर पासून मला पैसे नाही येत. हं. काय नाही. कारण? काय काय काही कशामुळे? कारण नाही की ई-केवायसी केलं नाही म्हणाले. ई-केवायसी केले तरी सुद्धा तेव्हा पण मला आले नाहीत. आणि माझे कारण सगळे माझे हे चांगले आहेत. डॉक्युमेंट्स वगैरे मी बरोबर दिलेली आहे, तरी सुद्धा माझं नाही आलं पैसे. वय वय तुमचं? माझं वय 55 आहे. 65ला नाही आहे. मग आता तुम्हाला मला एवढं सांगा, ते 1500 रुपये येत होते दर महिन्याला. हम्म. त्याचा काय फायदा होत होता का? फायदा म्हणजे आता घरी करणारा एकच मुलगा, मग घरी मग परिस्थिती हे असल्यामुळे होत तसं ना. फायदा तेवढा म्हणजे काय तर असं आधार होता ना. आता या मॅडमने काय सांगितलंय की आम्हाला निवडणुकीपुरता फक्त हा वापर. निवडणुकीपुरतच वापर केलेले आहेत सरकारने. तेव्हा का पडताळणी केले नाहीयेत? त्यावेळेस का डॉक्युमेंट्स बघितले नीट? आता मध्येच का बरं कारण सांगायला लागलेत त्यांनी आता. असे करून महिला हे करायला लागलेत त्यांनी. हा थोडे थोडे करून त्यांनी हे करणार, पूर्णच बंद करणार. ते उगे आता एकदम करेना झालेत त्यांनी. असणाऱ्याला करू देत ना, नसणाऱ्याला पण. ज्याची परिस्थिती आहे आणि खरं आहे सर्व, तर का बरं हे केलं तसं? करायला नाही पाहिजे तसं. तुम्ही मावशी, तुमचं वय काय? नाव सांगा काय? लताबाई पात्रे, वय? वय 45. मग हा. बोला. नवरा वारलाय आमचा साहेब. आमची लय बंडाळ आहे बघा घरामध्ये. हे मुलगा कामाला जातो, बिगारी कामाला. आमची परिस्थिती लय गंभीर आहे. लाडक्या बहिणीचे पैसे 6 महिने झाला आलं नाही. का आलं? व केवासी केलं नाही म्हणून आलं नाही वाटत. म्हणत होते ते केवासी केलं नाही. केलं की नाही तुम्ही? नाही पहिलं केलं होतं, दुसरी केलं नाही. अच्छा. हा लय गरीब परिस्थिती साहेब. गटरीचं पाणी घरामध्ये येते, आमच्या घरामध्ये बसायला जागा राहत नाही. काय सांगाल देवाभाऊ, आपले देवाभाऊ मुख्यमंत्री, हम्म. काय सांगाल त्यांना? त्यांना सांगलो आमचं एवढं करा म्हणजे चालू पैशाचं, लाडक्या बहिणीचा करा साहेब म्हणले. नाही, परंतु मला एवढं सांगा, 1500 रुपये येत होते तर होते. किती महिने आले? मला एक 1.5 वर्ष आले बघा. 1.5 वर्ष. त्याच्यामुळे बंद केलं बघा. त्याचं काय तुमच्या घरच्या ह्याला उपयोगात येत होतं? उपयोगाला पीठ आणत होतं, गहू आणत होतं, डाळ आणत होतं, तेल आणत होतं, आणून स्वयंपाक करून खात होतो साहेब आम्ही. आता सगळंच बंद पडलंय, उपाशी मरला. तुमचं काय अडचणी? काय याचं लाडक्या बहिणीचे येत होते, हम्म? पैसे येतो म्हणत होते ना, आले नाही ते म्हणलं पैसे. किती महिने झाले? तेवढाच महिने 6-7 महिने झालं. मग लाडक्या बहिणीला पैसे येते म्हणायचं, मतदान टाका म्हणायचं, मतदान टाकायचं. असं मग आम्हाला पहिलं नियोजन माहितच नव्हतं ना. सरसकट समजायला पैसे घेतले होते नाही, सरसकटच टाकायचं. नंतर ना मध्ये इलेक्शन झालं, समजायला निम्या लोकांना काढायचं, निम्या लोकांना द्यायचं. गोरगरीब काय करते, बिगारी कामं करून खाणार आहे मी समजे इकडं. मग लाडक्या बहिणीचे येते मग तेवढंच होतं आधार. लेकरावला दवाखाना आहे, आजार आहे, त्याच्यामुळे येत होते. आता येच नाही ते 6-7 महिने झाले. केवायसी करा पहिला म्हणले नाही त्यांनी, केवायसी करा हे करा म्हण. आता म्हणले ते केवायसी करा म्हण. केलं ना तुम्ही केवायसी? नाही केलं मी केले. आमच्या मालकाची करायची आहे, त्याच्यामुळे राहिले. मग ते तुम्हाला उपयोगात येत होते का ते 1,500 रुपये जे आहे? मग येते ते की दवाखाना आला म्हणून कशाला बी लागतंय ना. म्हणून काय आहे तर आपली परिस्थिती काय लय ही आहे. आता तुम्ही ते लाडक्या बहिणीचं हप्ता चालू झाल्यानंतर मतदान टाकलं होतं का? मतदान सोला परतच टाकतो. मतदान कुठे टाका, ह्यांनाच टाकायचं मतदान. आणि कोणाला टाका मतदान टाकून निम्या लोकांना दिले ते, निम्या लोकांना गाळवले ते. मग मतदान कशासाठी करायचंच नाही ना आता. तुमचे 1,500 बी नको आणि मतदान बी नको. ठेवू दे ना तर नाही ठेवू दे. काय काय मॅडम, यांचा संताप बघून तुम्हाला काय वाटतंय? नाही, त्यांचा संताप हा साहजिक आहे. एकतर निवडणुका आल्या त्यावेळेस 1500 रुपये सुरू केले, परत सांगितलं 2100 रुपयाचा हप्ता. हुडकून जाऊन मतदान करता. आमच्या गल्लीमध्ये कोण येत बी नाही. कुठं का म्हणून हुडकून जाऊन पदरचे पैसे देऊन चालत जाऊन कामधंदे सोडून ह्यांना मतदान इलेक्शन टाकून द्यायचं. आणि ह्याने म्हणताना असं काढते ते का मुख्यमंत्री हे मग असंच आहे म्हण का? कशाला झाली ती मग समजायला सरसकट ठेवायचं ना, ते ठेवायचंच नाही म्हणायचं होतं तेव्हा त्या टायमाला. समजा काम धंदे बुडवून करून आम्ही करायचं, मतदान हुडकून तुम्हाला घालायचं. आम्ही काय तर होतं म्हणूनच गरगरीब टाकताय ना. आम्ही टाकल्याशिवाय तुम्ही येताव का? राग आला यांना? राग आला.
मला बी लय राग आलाय घरामध्ये आमचा नवरा मेलाय आमच्या लय वनवास 5 वर्ष झालं काय का मी पोरगा ऐकत नाही लय बेकार आलं आमचे कुणाला सांगायचं बघा तेवढं करा रंडका मुंडका मी काय काय सामान झालं पैसे बंद केले होते आमचे घरात पाणी गेलंय बघा कसं झालंय घर आमचं फोन बी बघत नाही उंशीने ना पाणी नाही प्यायला डबी आणून पाणी प्यायचं आम्ही मॅडम यांचा राग बघून यांचे अश्रू बघून तुम्हाला काय वाटतं वाईट वाटतं ज्या ठिकाणी कुठे विकास नाही काय नाही अशा ठिकाणच्या महिला आहेत आज त्यांना पिण्याचं पाणी सुद्धा विकत आणावं लागते 20 रुपये जारने आणि हा जो लाडक्या बहिणीचा जो आधार होता 1500 रुपये तर यांच्यासाठी हा खूप मोठा आधार होता नळाचे कनेक्शन नाहीये पाणी जारला 20-20 रुपये घालायचे रोजचे त्यानंतर जे वापरायचं पाणी ते सुद्धा विकत आणायचं आज त्यांच्या घरामध्ये नवरा नाहीये दवाखान्याचा खर्च आहे खाण्यापिण्याचा खर्च आहे हे सगळं 1500 रुपये हे शासनाला जरी थोडे वाटत असतील तरी एक सर्वसामान्य गृहिणीसाठी हे खूप महत्वाचे आहेत 1500 रुपये